नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर काल आपण ट्रीटमेंट ऑफ वॉटर हे चॅप्टर संपवलेला आहे आणि आज आपला शेवटचा चॅप्टर असणार आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा. तर वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण त्याच्या आजच्या लेक्चरमध्येच एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे तिन्ही सुद्धा कव्हर करणार आहे. तर चला मग चालू करूया. चॅप्टर 5 डिस्ट्रीब्युशन सिस्टम. तर ह्याच्यामध्ये लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. तर त्याच्यामध्ये चार टाईपचे लेआउट आहेत. एक आहे डेड एंड सिस्टम, एक आहे ग्रिड आयन सिस्टम, एक आहे रिंग सिस्टम, एक आहे रेडियल सिस्टम. आपल्याला माहित आहे डेड एंड सिस्टम मध्ये समजा एक मेन पाईपलाईन आहे, ह्याच्या थ्रू अजून एक पाईपलाईन गेलेला आहे, अजून एक पाईपलाईन, अजून एक पाईपलाईन, अजून एक पाईपलाईन, अजून एक पाईपलाईन, असं हे कंटिन्यू गेलेलं आहे आणि एका रूटला एका थ्रूच गेलेला असतो. आणि ह्याच्यामध्ये एका पॉइंटला जिथं प्रेशर झिरो येतो ते आपलं डेड पॉइंट होऊन जातो, म्हणून इथं आपण डेड पॉइंट सिस्टम असतो. हे मेथड मोस्ट रिसेंटली सगळ्या सिटीमध्ये हेच फॉलो केलं जातं, कारण प्रॉपर विदाउट प्लॅनिंग ह्याला आपण एक्झिक्यूट करू शकतो. दुसरा आहे ग्रिड आयन सिस्टम. ग्रिड आयन म्हणजे काय? आता ग्रिड म्हणजे आपण आपल्याला कळा असेल की ग्रिड आयन म्हणजे ह्या टाईपचा वॉटर डिस्ट्रीब्युशन, ह्याला वेल प्लॅन लागतो. बेसिकली हे टाईप फक्त सध्याला चंडीगड सिटीमध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये एका पॉइंटला एकापेक्षा जास्त रूटनी वॉटर येऊ शकतो आणि ही खूप एक्सपेन्सिव्ह सिस्टम असणार आहे. दुसरं आहे रिंग सिस्टम. रिंग म्हणजे काय? एक मेन पाईपमध्ये एक मेन एक्सटर्नल रिंग पाईप असणार आहे आणि त्याच्या थ्रू सगळीकडे डिस्ट्रीब्युट वॉटर डिस्ट्रीब्युशन होतो. ह्याच्यामध्ये सुद्धा एका रूट एका पॉइंटला एका रूटपेक्षा जास्त रूटने वॉटर पोहोचू शकतो. आणि दुसरा आहे रेडियल सिस्टम. रेडियल सिस्टम म्हणजे काय? सेंटर पॉइंट पासून ते एक सर्टेन एरियाला ती कव्हर करतो, ह्याला आपण रेडियल सिस्टम म्हणतो. हे आपल्याला माहीतच आहे. बेसिक बेसिक सिस्टम आहे. यांचं डिसएडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचं आहे मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम. तर डिस्ट्रीब्युशन सिस्टमचे काय काय मेथड्स आहेत? एक आहे ग्रॅव्हिटेशनल मेथड, म्हणजे बाय द यूज ऑफ ग्रॅव्हिटी फ्लोनं आपण जर डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये फुल वॉटर सप्लाय करत असेल तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल सिस्टम म्हणतो. दुसरा आहे पंपिंग सिस्टम. जर आपण पंप यूज करून सगळीकडे वॉटर डिस्ट्रीब्यूट करत असलो तर त्याला पंपिंग सिस्टम म्हणतो. तिसरा आहे कंबाईन. कंबाईन मध्ये थोडं एरियामध्ये किंवा एका एरियासाठीच आपण ग्रॅव्हिटी प्लस पंपिंग यूज करत असलो तर त्याला आपण कंबाईन म्हणतो. बेसिकली हे सिस्टम जे आहे जास्त यूज केला जातो. आपल्याला माहिती आहे की ओव्हरहेड टँक्स जे आहे त्याच्यामध्ये पंप थ्रू पाण्याला वर सप्लाय केलं जातं. त्यानंतर एकदा ती ओव्हरहेड मध्ये गेल्यानंतर बाय द यूज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स पूर्ण सिस्टम किंवा पूर्ण एका एरियासाठी वॉटर सप्लाय केलं जातो. हे आपलं कंबाईन सिस्टम आहे. पुढचं आहे स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. डिस्ट्रीब्युशन रिझर्वायरचं स्टोरेज कॅपॅसिटी किती असतं, म्हणजे काय काय असलं पाहिजे? एक आहे बॅलन्सिंग स्टोरेज और इक्विलायझिंग स्टोरेज. म्हणजे आता एखाद्या टायमाला वॉटरच्या ट्रीटमेंट प्लॅन्टमधून समजा आपल्याला डिमांडपेक्षा पाणी कमी आलं तर त्या टायमाला एक एमर्जन्सी स्टोरेज असतो, त्यालाच आपण बॅलन्सिंग स्टोरेज और इक्विलायझिंग स्टोरेज म्हणतो. एक आहे ब्रेकडाऊन स्टोरेज. आता वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये कुठल्या तरी युनिट फेल्युअर झाल्यामुळे काही दिवस आपल्याला पाणी येऊ शकत नाही वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टमधून, तर आपण ब्रेकडाऊन स्टोरेजमधून यूज करून वॉटर सप्लाय चालू ठेवू शकतो. तिसरा आहे फायर स्टोरेज. जेव्हा सिटीमध्ये एखाद्या जागी फायर ब्रेकआउट होतो त्यावेळेस आपल्याला वॉटरची खूप गरज असते. त्या टायमाला वॉटर जे आहे ते फायर स्टोरेजमधून यूज केलं जातं. आता डिटेक्शन इन अंडरग्राउंड पाईप्स लिकेज. आता एवढे मोठे डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती सगळं अंडरग्राउंडच लेक केलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन लिकेज कुठं कुठं झालं हे आपल्याला बघावं लागतं, कारण आपण पहिल्याच युनिटमध्ये बघितलं होतं की लिकेज लॉस जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 10% मध्ये जातो. त्यामध्ये थेफ्ट बिफ्ट आहे, लिकेज आहे, सगळे इन्क्लूड होतं. तेवढं लॉस आपण कसं वाचू शकतो त्यासाठी हे मेथड्स आहे. एक आहे डायरेक्ट ऑब्झर्वेशन. डायरेक्ट ऑब्झर्वेशन मध्ये जेव्हा आपण जाईल आपल्याला ग्राउंड जे आहे ते बेसिकली मॉइस्ट, तिथं जास्त मॉइस्ट दिसेल तिथं पाईपलाईन मधून थोडंफार आपण तिथं थोडंफार तिथं आपण उकरले गेलं तर आपल्याला तिथं जास्त वल्ल वल्ल दिसतं, त्याच्यावरून आपल्याला कळतं की पाईप तिथं लिकेज झालेला आहे. तर बेसिक मेथड सगळ्याला माहितीच असेल. दुसरं आहे साऊंडिंग रॉड्स. एक टाईपचे रॉड येते त्याच्यामधून आपण साऊंड वरून
लिकेज आपण माहिती घेऊ शकतो. एक आहे हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन. हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन मध्ये सुद्धा आपल्याला लिकेज आपल्याला फाइंड करता येतो. एक आहे युजिंग वॉटर डिटेक्टिंग वेस्ट डिटेक्टिंग मीटर्स. वेस्ट डिटेक्टिंग मीटर्स यूज करून सुद्धा आपण हे डिटेक्ट करू शकतो. पुढचं आहे पाईप अपॅरेंटस. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये पहिल्या 2 स्लाइड्स मध्ये जेवढे वॉल्स आहेत हे आपल्याला कशासाठी यूज करतात त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. तर पहिला आहे स्लूस वॉल और गेट वॉल. तर हे कशासाठी यूज केला जातो? रेग्युलेट फ्लो ऑफ वॉटर थ्रू पाईप्स. म्हणजे वॉटर पाईपमध्ये जी फ्लो चालू आहे त्याला आपण रेग्युलेट करू शकतो. म्हणजे एका पाईपमध्ये सोडायचं आहे, एका पाईपमध्ये सोडायचं नाही, किंवा स्टॉप करू शकतो, किंवा वेलॉसिटी किती सोडायचं आहे किती नाही सोडायचं ते आपण स्लूस वॉल किंवा गेट वॉल थ्रू हे करतो. दुसरा आहे एअर वॉल और एअर रिलीफ वॉल. नावावरूनच आपल्याला कळतं की जी काही एअर पाईपमध्ये अकोमोडेट होतं ती प्रिव्हेंट करायचं आहे आपल्याला, कारण अकोमोडेट झाल्यानंतर तिथं पाईपिंगचं बस्टिंग सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी कुठे कुठे डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये असं एक वॉल ठेवलं जातो, ती फिरवलं की एअर रिलीज झाल्यासारखा आपल्याला आवाज येतो. तीच आपला एअर रिलीफ वॉल किंवा एअर वॉल आहे. तिसरा आहे रिफ्लेक्स वॉल, चेक वॉल और नॉन रिटर्निंग वॉल. नॉन रिटर्निंग वॉल म्हणले की आपल्याला कळतं की फक्त एका डायरेक्शन मध्येच वॉटरला सोडायचं आहे. जर वॉटर दुसऱ्या डायरेक्शन मध्ये येत असलं तर त्याच्यामध्ये ते स्टॉप होऊन जातं. ह्याचं काही असं असतं, जर फ्लो ह्या डायरेक्शनला असलं तर ही जी लीड आहे ही असं ओपन राहिलेलं असतं आणि हे असं राहतो. आणि जेव्हा वॉटर रिटर्न यायला ट्राय कराल तर इथं हे लीड असं येऊन बसतो. म्हणजे ते एक त्याचं वर्किंग प्रिन्सिपल तसं आहे की ती एका डायरेक्शनच वॉटरला अलो करतो. चौथा आहे रिलीफ वॉल और सेफ्टी वॉल. प्रिव्हेंट बस्टिंग ऑफ पाईप. ती जी एअर वॉल मध्ये आहे तिथेच आपण एअर रिलीफ वॉल सुद्धा म्हणलेलंच आहे, तर त्यामधले एक टाईपचं कॅटेगरी आहे ह्या. पुढचा आहे स्कोर वॉल. स्कोर वॉल, ब्लो ऑफ वॉल और ड्रेन वॉल. ह्याच्यामध्ये सँड आणि सिल्ट रिमूव्ह करण्यासाठी हे वॉल यूज केला जातो. काही कुठून तरी लिकेज झालं, तिथून काही सॉइल आहे ती डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये एंटर होतो, त्यामुळे आपल्याला रिमूव्ह करावा लागतो. त्यासाठी स्कोर वॉल, ब्लो वॉल. पहिल्या स्लाइड मध्ये जेवढे मी 4 वॉल दाखवले ती खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामधली काय तेवढी इम्पॉर्टंट नाही. 6वा आहे फुटवॉल. फुटवॉल आपल्याला माहिती आहे की जी काही अनवॉन्टेड थिंग्स आहे ती आपण एंट्री करण्यापेक्षा रोखण्यासाठी फुटवॉल आपण वापरतो. मोटरच्या जी काही हेडला एक वॉल लावलेला असतो त्याला आपण फुटवॉल म्हणू शकतो. हे सगळेजण आपल्या आपल्या घरी बघू शकले असतात किंवा बघू शकता जाऊन, किंवा वॉटर टँक मध्ये तुमच्या अंडरग्राऊंड वॉटर टँक मध्ये एक वॉल लावलेला असतो, त्याच्यामधून फक्त पाणी सुद्धा जातो, त्याच्यात काही जी डर्ट पार्टिकल्स आहेत ती ती एंटर होत नाही. 7वा आहे butterfly wall, used to regulate and stop the flow especially in large size conduits. large size conduit मध्ये बटरफ्लाय वॉल आपण यूज करतो. 8वा आहे ग्लोब वॉल, स्मॉलर डायमीटर पाईप साठी. needle and cone wall for throating pipes. ball walls, ball float wall used to maintain constant level. pilot wall used in high pressure. stop cocks to stop the water. water meters, water measurement devices. आता आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 1 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आपल्याला कंप्लीट झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काही इन्क्लुडेड म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या ब्रॉड टॉपिकमध्ये आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग हे कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा पार्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर वेस्ट म्हणजे काय? वेस्ट 3 टाईपचा असू शकतो. एक आहे म्युनिसिपल वेस्ट, जी काही त्याच्या आपण अजून डिवाइड करू शकतो. इंडस्ट्री म्हणजे म्युनिसिपलमध्ये जर आपण अजून डिवाइड केलं तर त्याला आपण डोमेस्टिक, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे डोमेस्टिकमध्ये काय? किचन वेस्ट येतो, WC वेस्ट येतो, रेफ्यूज, रबिश. रबिश म्हणजे जी काय आपलं पेपर्स, डस्ट हे सगळं येतं, हे रबिश वेस्ट येतो. रेफ्यूज एक असतो, रेफ्यूजमध्ये सगळं वेस्ट इन्क्लुडेड असतो, फक्त जी काही WC वेस्ट आहे एक्सक्रिटा ती त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतो. डोमेस्टिकमध्ये अजून सुद्धा वॉशरूमचं जे काही वेस्ट वॉटर आहे ते सुद्धा पण त्यामध्ये सॉलिड पार्ट जी जातो त्याच्यामधून त्याला आपण सॉलिड वेस्ट म्हणू शकतो. इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये जी काही केमिकल मध्ये त्यांनी वॉटर यूज करून त्यामध्ये केमिकल मिक्स झालेला असतो ते, किंवा त्यांनी पेपर फॉर्मिंग मध्ये ट्रीजचं हे वूड म्हणजे ट्रीजचं जे काही वेस्ट पडतो ते, किंवा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही ना काही वेस्ट जनरेट होतच असतो. सॉलिड वेस्ट, आपल्याला सॉलिड वेस्ट लक्षात ठेवायचं आहे. लिक्विड वेस्ट तर आपण वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मध्ये जाणारच आहे. तसंच हजार्डस मध्ये मेडिकल वेस्ट जी काय आहे, जे आता आपण एखादं किडनी किंवा काही इंजेक्शन दिलेलं वेस्ट सगळं हजार्डस वेस्ट असतं. याच्यामुळे काही कुणाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी हे सगळ्यांना हे ब्रॉड क्लासिफिकेशन
केलेला आहे. त्यानंतर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट, तर त्यांना डिस्पोजल करावं लागतं. डिस्पोजल केल्याने तर काय स्प्रेड ऑफ डिसीज होणार आहे. तर आपल्याला मेन डिस्पोजल करण्यासाठी 5 मेथड आहे. पहिला आहे ओपन डम्पिंग. ओपन डम्पिंग मोस्टली सगळ्या सिटीमध्ये प्रॅक्टिस केला जातो की सिटीच्या बाहेर एका लँड त्या साईडला आपण लँडफिल साईट्स म्हणू शकतो किंवा ओपन डम्पिंग आणि सॅनिटरी लँडफिल्स ह्याला 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. ओपन डम्पिंग म्हणजे सॉरी त्याला आपण असंच कुठं पण डम्प केलेलं आहे, ती फिक्स्ड नाही. एका थोड्या एरियामध्ये आपण बघितलं असेल की कुठं कुठं रोडवर जाताना काही जागेत आपण म्हणजे काही लोक तिथं फेकलेलं असतं, त्याला आपण ओपन डम्पिंग असं म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी त्यांचा घरचा कचरा अजून बाहेर घाण केलेला आहे थोडक्यात. दुसरं आहे सॅनिटरी लँडफिल्स. आता ती बाहेर घाण केलेलं काय म्युनिसिपल कॉर्पोरेशनवाले येतात, त्यांनी ती घेतात आणि त्यांनी जाऊन अजून मोठ्या एरियामध्ये जी काही तिथं ऑलरेडी सगळे वेस्ट आहे तिथं त्यांनी डम्प करतात. ती बी एक टाईपचं डम्पिंगच आहे. ती सॅनिटरी लँडफिल्स आहेत, पण तिथं त्यांनी कंट्रोल केलेलं असू शकतं. इन केस असतं नसतं ते त्याच्यावर त्या लँडफिल साईटवर डिपेंड करतो. जर कंट्रोल केलेलं असेल तर त्याच्यामध्ये लीचेड फ्लो जी आहे त्याला प्रॉपर हे केलेला असतो आणि काही दिवसानंतर त्याचं कॅपॅसिटी त्यांनी ठरवलेला असतो. तर ती कॅपॅसिटी फुल झाल्यानंतर तिथं लँडला त्यांनी डेव्हलप करतात आणि तिथं पार्क बिर्क वगैरे त्यांनी डेव्हलप करू शकतात. इन केस हे सहजासहजी होत नाही, पण असं सॅनिटरी लँडफिलचा अर्थ तर हे आहे. दुसरं आहे पल्वरायझेशन. पल्वरायझेशन म्हणजे काय, जी काही वेस्ट आहे त्याला आपण कट करून त्याला दुसऱ्या फॉर्म एनर्जीमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो, ते आपलं पल्वरायझेशन आहे. चौथा आहे कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे काय, जी काय आता वेस्टमध्ये सुद्धा 2 टाईपचा असणार आहे. एक आहे ऑर्गॅनिक वेस्ट, एक आहे इनऑर्गॅनिक वेस्ट. तर इनऑर्गॅनिक वेस्टला तर आपण काय करू शकत नाही. इनऑर्गॅनिक वेस्टला एक तर आपण रिसायकल रियूज याच्यासाठी पाठवू शकतो आणि एक आहे ऑर्गॅनिक वेस्ट. ऑर्गॅनिक वेस्ट मोस्टली जी आहे ती किचन मधून येतो आणि जी काय आपलं डब्ल्यूसीचा वेस्ट आहे, पण डब्ल्यूसीचा जी काही वेस्ट आहे त्याला आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट मध्ये पाठवतो. तर राहिला जी काही किचनचे वेस्ट आहे, म्हणजे जे काय भाजीपाला आपण बनवल्यानंतर जे काय राहतो ते आपलं मेन ऑर्गॅनिक वेस्ट झाला. किंवा पेपर पण ऑर्गॅनिक वेस्ट आहे कारण ती डिकम्पोजेबल आहे. तर हे सगळं आपण घेतो आणि ते आपण 2 टाईपचे एरेशन कंपोस्टिंग करू शकतो. एक आहे अनारोबिक आणि एक आहे एरोबिक. तर अनारोबिक म्हणजे काय, इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि एरोबिक म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर याच्यावरून 2 मेथड डेव्हलप झालेला आहे. एक आहे इंडोर मेथड आणि एक आहे बँगलोर मेथड. बँगलोर मेथड अनारोबिक मेथड आहे आणि इंडोर मेथड जी आहे ती एरोबिक मेथड आहे. BAN वरून आपण लक्षात ठेवू शकतो की बँगलोर अनारोबिक आहे आणि इंडोर एरोबिक आहे. तर अनारोबिक मध्ये काय, एका क्लोज्ड ह्याच्यामध्ये आपण सगळं ऑर्गॅनिक वेस्टला टाकतो आणि काही बॅक्टेरियाज आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट करतो. त्याच्यानंतर इम्प्लांट केल्यानंतर काही दिवसानंतर जी काही बॅक्टेरिया आहेत ती सगळं त्यांना डिकम्पोज करतात आणि डिकम्पोज मटेरियलला आपण पुन्हा मध्ये कंपोस्ट म्हणून यूज करू शकतो. सेम इंडोर मेथडमध्ये त्यांनी एक टाईपचा ट्रेंचेस फॉर्म केलेला असतो ह्या टाईपमध्ये, आणि ह्याच्यामध्ये एक लेअरचं वेस्ट, एक लेअर सँड, एक लेअर वेस्ट, एक लेअर सँड असं फॉर्म करतात आणि काही दिवस झाल्यानंतर त्याला मिक्स करतात त्यांनी आणि ते कंपोस्ट तयार होतो. ती झालं आपलं एरोबिक मेथड. पाचवं आहे इन्सिरेशन. जी काय आपलं हजार्डस मटेरियल मेडिकल वेस्ट जे आहे ती सगळं कलेक्ट केल्यानंतर त्याला इन्सिनरेट केलं जातं, म्हणजे व्हेरी हाय टेम्परेचरला त्याला बर्न केलं जातो. तर हे आपलं इन्सिनरेशन आहे. तर हे मेथड सगळे तुम्ही याला लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आला असेल, किंवा जर मी घेतलं तर तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये अजून सांगेल. हे 2 पॉईंट तर आपल्याला झालेले आहे. आणि लँडफिल साईटसाठी काही कंडिशन्स आहेत ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर लँडफिल काय, 100 मीटर अवे फ्रॉम द रिव्हर असलं पाहिजे, 200 मीटर अवे फ्रॉम ए पॉन्ड, 200 मीटर अवे फ्रॉम ए हायवे, हॅबिटेशन, पब्लिक पार्क्स अँड वॉटर सप्लाय, आणि 20 किलोमीटर अवे फ्रॉम एअरपोर्ट अँड एअर बेसेस. हे सगळे कंडिशन्स आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे किंवा लँडफिलचे. आणि इथं आपलं म्हाडाच्या AE एक्झामसाठी सॉलिड वेस्टमधून एवढंच पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कारण एक खूप छोटा टॉपिक इन्क्लुडेड आहे. याच्यामध्ये मेन इंडोर आणि बँगलोर मेथड एक्सप्लेनेशन आहे आणि हे सगळं आपण कसं हे करतो त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर डिटेलमध्ये बघत गेलो तर त्याच्यामध्ये कलेक्टिंग, ट्रान्सपोर्टिंग, सेग्रिगेटिंग हे सगळं मेथड त्याच्यामध्ये अजून इन्क्लूड होतात. तेवढा आपल्याला नेसेसरी नाही आहे एक्झामसाठी. तर पुढे आपण जाऊया एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कशामुळे कॉज होतं मेनली, तर एअर पोल्युशन होतं, पोल्युशन कशामुळे फॉर्म होतं, पोल्युटंट्समुळे. तर मेनली 2 टाईपचे पोल्युटंट्स आहे, एक आहे प्रायमरी पोल्युटंट, एक आहे सेकंडरी पोल्युटंट. तर प्रायमरी पोल्युटंट मध्ये
सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स येतात. आणि सेकंडरी मध्ये H2SO4, ओझोन, टॅन हे सगळं सेकंडरी पोल्युटंट मध्ये कन्सिडर होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला डीप मध्ये जायची गरज नाही. आपल्याला मेन जी आहे ती प्लूम बिहेवियर आहे. तर प्लूम बिहेवियर म्हणजे काय? पार्ट टेकन बाय गॅस पोल्युटंट्स प्रोड्यूस बाय कंटिन्युअस डिस्चार्ज थ्रू चिमनी इज नोन एज प्लूम. प्लूम म्हणजे काय? जे काही चिमनीमधून जी गॅस रिलीज होतो ती प्लूम आहे. आणि ती प्लूम कुठलं पाथ घेतो त्याला आपण प्लूम बिहेवियर म्हणतो. नंतर आहे एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट. एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट म्हणजे काय? रेट ॲट विच द टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट. जसं जसं अल्टिट्यूड वाढेल तसं जसं टेम्परेचर जे डिक्रीज होतो त्याला आपण एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तीन कंडिशन आहे. पहिला आहे सुपर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट. सुपर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट मध्ये ELR लेस देन ELR आहे. ELR म्हणजे ॲडियाबॅटिक लॅप्स रेट, ELR म्हणजे एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट. ॲडियाबॅटिक लॅप्स रेट म्हणजे 9.8 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर असतो. आणि जर त्यापेक्षा एन्व्हायरमेंटल लॅप्स रेट जर जास्त झाला तर ती सुपर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट होतो आणि तिथं अनस्टेबल कंडिशन होतो. तसंच सब ॲडियाबॅटिक मध्ये ELR ग्रेटर देन ELR असणार आहे. म्हणजे ELR कमी असणार आहे आणि दोन्ही जर इक्वल झाला तर तिथं इन्व्हर्जन कंडिशन फॉर्म होतो. तर आता आपण प्लूम बिहेवियर जाऊया. पहिला आहे लुपिंग फ्ल्यूम. लुपिंग फ्ल्यूम म्हणजे काय? इथं मी तुम्हाला साईडमध्ये डायग्राम दाखवलेलंच आहे. तर ह्याच्यातून तुम्ही बघू शकता की प्लूम बिहेवियर कसा असणार आहे लुपिंग कंडिशन मध्ये. ही कधी अकर होतो? सुपर ॲडियाबॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये अकर होतो. आणि हाय सुपर ॲडियाबॅटिक आला म्हणजे अनस्टेबल कंडिशन असणारच आहे. तर ह्याच्यामध्ये रॅपिड मिक्सिंग फॉर्म होतो. न्यूट्रल म्हणजे अपवर्ड रायझर्स ELR इज इक्वल टू ELR झाल्यानंतर जर इन्व्हर्जनचं केस असलं तर आपल्याला न्यूट्रल प्लूमचं बघायला भेटतं. तिसरा आहे कोनिंग फ्ल्यूम. क्लोमिंग फ्ल्यूम सुपर ॲडियाबॅटिक ही केव्हा फॉर्म होतो? 32 किलोमीटर पर आवर पेक्षा विंड स्पीड जर जास्त असलं तर कोनिंग फ्ल्यूम आपल्याला फॉर्म होतो. ही लुपिंग फ्ल्यूमच आहे पण विंड स्पीड जास्त असल्यामुळं हे एक इन्क्लाइंड पाथ फॉलो करत जातो. फॅनिंग फ्ल्यूम अंडर एक्स्ट्रीम इन्व्हर्जन कंडिशन एमिशन विल स्प्रेड हॉरिझॉन्टल. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या कंडिशनमध्ये ह्या टाईपमध्ये जी काही फ्ल्यूम आहे त्याला आपण फॅनिंग फ्ल्यूम म्हणू शकतो. अजून आहे वाटतं. हां. पाचवा लुफ्टिंग फ्ल्यूम. वेन देर इज अ स्ट्रॉंग सुपर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट. सुपर ॲडियाबॅटिक म्हणजे हे आलंच अनस्टेबल आलंच, हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. आणि अबो सरफेस टेन्शनच्या वर असल्यामुळे हे लॉफ्टिंग फ्ल्यूम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ELR वर्सेस EL म्हणजे टेम्परेचर वर्सेस हाईटच्या ग्राफमध्ये काय फरक पडलेला आहे. नंतर आहे फुलमिगेटिंग फ्ल्यूम. हे अनस्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये आहे आणि हे सगळं जी काही स्टीम सोडलं आहे चिमणीमधून ती सगळं खालीच येतो. ह्याला आपण फ्युमिगेटिंग फ्ल्यूम म्हणू शकतो. आणि एक आहे ट्रॅपिंग फ्ल्यूम. ट्रॅपिंग फ्ल्यूम मध्ये हे पार्ट मध्ये थोडं स्टेबल राहणार आणि दोन ह्याच्यामध्ये अनस्टेबल राहणार. म्हणजे मध्ये पार्ट मध्ये फक्त स्टेबल राहणार. तुम्ही ह्या टाइप मध्ये एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे ह्याच्यापेक्षा जर वर गेलं तर ते अनस्टेबल होणार आणि ह्याच्यापेक्षा खाली आलं तरी ते अनस्टेबल होणार. हे तर आपले. तर आता स्टॅक हाईट किती असला पाहिजे? स्टॅक म्हणजे चिमणीचा हाईट किती असला पाहिजे? तर H इज इक्वल टू हाईट इन चिमनी इन मीटर. आणि QP म्हणजे काय? पर्टिक्युलेट मॅटर एमिशन इन टर्न्स पर आवर. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलाच असतो, तर आपल्याला डायरेक्टली हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि अजून एक टर्म्स मध्ये देतात SO2 एमिशन इन kg पर आवर. जर आपल्याला सल्फर डायऑक्साईडचं एमिशन दिलेलं असलं तर हे फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं. फॉर चिमनी अडॉप्टेड फॉर इंडस्ट्रीज इन जनरल. इंडस्ट्रीजमध्ये जनरली 30 मीटर स्टॅक हाईट आपल्याला प्रोव्हाइड करायचं असतं, एक्सेप्ट थर्मल पॉवर प्लांटमध्ये. आणि थर्मल पॉवर प्लांटमध्ये सुद्धा दोन ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे. 200 मेगावॉट टू 500 मेगावॉट जर असलं तर 220 मीटरचा आपल्याला स्टॅक हाईट प्रोव्हाइड करावा लागतो. आणि 500 मेगावॉट पेक्षा जास्त असलं तर 275 मीटर आपल्याला हे प्रोव्हाइड करावं लागतं. पुढचं आहे नॉईस पोल्युशन. नॉईस पोल्युशन मध्ये मेनली आपल्याला साऊंड लेवल काढायला हे करतात. तर साऊंड लेवल काढण्यासाठी हे सिंपल नाही पण फॉर्म्युला आहे. कारण हे लॉगचं एक टर्म इन्क्लूड झाल्यामुळे आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. एक क्वेश्चन विचारतात ते आहे आपला 2-4 आपल्याला साऊंडचे हे देतात, त्यांनी इंटेन्सिटी देतात आणि त्यांचं आपल्याला ॲव्हरेज साऊंड प्रेशर विचारतात. आपण डायरेक्टली अर्थमेटिक मीन करून तिथं आन्सर केल्यानंतर ते चुकतो. तिथं आपल्याला 20 log 1/n summation of all the measurements
10 इंटू एन साऊंड प्रेशर म्हणजे लास्ट साऊंड आपल्याला इथं आपले लास्ट साऊंड प्रेशर टाकायचं आहे आणि इथं सगळ्यांचं ॲडिशन आणि इथं नंबर जेवढा नंबर आहे तेवढं 1/n. आता समजा तुम्हाला 20, 30, 40 आणि 50 दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे, तर एन जे आहे ही 4 होतो आणि एल एन जी आहे ही 50/20 होतो आणि ही जी आहे ही 20 + 30 + 40 ॲड केल्यानंतर फॉर्म्युला पुट केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज साऊंड प्रेशर भेटतो. मग ह्याच्यामध्ये अजून एक टाईप आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला साऊंड बी देतात आणि टाइम इंटेन्सिटी बी देतात. मग आपल्याला 10 log 10 ह्याच्यामध्ये सेम सगळं साऊंड इंटेन्सिटी ॲड करायचा. एल आय म्हणजे आपल्याला लास्ट दिलेला आणि टी आय म्हणजे त्यांचं एखादं सॅम्पल आपल्याला घ्यायचं आणि त्याचं एल आय म्हणजे एखादं सॅम्पल घेतला आपण त्याच्या विथ रेस्पेक्टिव्ह आपण काढणार आहे इक्विव्हॅलेंट नॉईस. आता आपल्याला दिलेलं आहे की 30 डेसिबलचं टाइम आहे, 30 डेसिबल साऊंड आहे, ती 30 मिनिट्स चालतो. तर ह्याला आपल्याला 50 डेसिबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला इथं जे आहे ह्याला आपण 30 डेसिबल लिहायचं, इथं एन 30 मिनिट जे आहे ही टी आय आहे आणि एल आय जे आहे 50 डेसिबल आपल्याला लिहायचं आहे. हे आपण कन्वर्ट करू शकतो, पण आपल्याकडे कॅल्सा अवेलेबल नसल्यामुळे हे सगळं गेट लेवलचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला मेन याच्यामध्ये आहे हे टेबल. तर इंडस्ट्रियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि फायनान्शियल झोनमध्ये डे टाईम आणि नाईट टाईममध्ये साऊंड किती असलं पाहिजे डेसिबल्समध्ये. तर इंडस्ट्रियलमध्ये डे टाईममध्ये 75 आणि नाईट टाईममध्ये 50, कमर्शियलमध्ये डे टाईमसाठी 65 आणि नाईट टाईमसाठी 55, रेसिडेन्शियलमध्ये डे टाईमसाठी 55 आणि नाईट टाईमसाठी 45, सायलेन्स झोनमध्ये बेसिकली एज्युकेशनल आणि हॉस्पिटल झोन्स 3 येतात. तर ह्याच्यामध्ये 50 डे टाईममध्ये असलं पाहिजे आणि नाईट टाईमसाठी 40 डेसिबल साऊंड लिमिट परमिटेड आहे. इथं आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपलं फक्त वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग राहिलेलं आहे. ह्याच्यासाठी 2 ते 3 एक नाही तर 2 लेक्चर लागेल. ह्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचं रिव्हिजन होऊन जाईल. तुम्हाला लेक्चर कळत असलं तर तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा. चॅनलला व्हिडिओ आवडत असलं तर लाईक करा आणि रिव्हिजन करत राहा. माझ्यासाठी आता फक्त 12 दिवस राहिलेला आहे. हॉल तिकीट 25 तारखेपर्यंत पब्लिश होऊन जाईल. 25-26 4 दिवस अगोदर बेसिकली आपण पास्टमध्ये बघितलं जे काही झालं त्यानुसार जर 1 तारखेला पेपर आहे तर आपलं 25-26 तारखेला हॉल तिकीट येईल आणि ह्यावेळेस ऑनलाईन पेपर होणार आहे, हे सगळ्यांना लक्षात राहू दे. ह्यावेळेस OMR शीटवर नाही, ऑनलाईन होणार आहे. सो ह्यावेळेस टेन्शन कमी असणार आहे की आपण एकदा आन्सर केल्यानंतर चेंज करू शकतो. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.